हाय फ्रेंड्स, नमस्कार. समर्थ अकॅडमी भंडारा यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सर्व घडामोडी पाहणं, सर्व घडामोडी पाहण्याच्या अगोदर सर्वांना विनंती आहे की आपल्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून नवीन नवीन कंटेंट आला मला प्रेरणा मिळेल. जास्त वेळ न घालवता पाहूयात पहिला प्रश्न आजच्या सर्व घडामोडी सत्रातला. त्याच्या अगोदर काल विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्स मध्ये तुम्हाला द्यायला सांगितलं होतं. तर प्रश्न असा होता की वज्र प्रहार हा भारत आणि कोणत्या देशाचा संयुक्त युद्ध सराव आहे, आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अमेरिका. याच्यासोबत भारत आपला वज्र प्रहार हा असणारा युद्ध सराव करत असतो. तर आजच्या याच्यामधला पहिला प्रश्न, 11व्या आंतरराष्ट्रीय कठपुतळी महोत्सवाचे उद्घाटन कुठे झाले? पहिला प्रश्न आहे, या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 चंदीगड या ठिकाणी असणार या आंतरराष्ट्रीय कठपुतळी महोत्सव जो 11 होता त्याचं उद्घाटन झालेलं आहे. पाहूयात नेक्स्ट क्वेश्चन. अलीकडे नासा आणि कोणत्या देशाची अंतराळ संस्था जगातील पहिला लाकडी उपग्रह प्रक्षेपित करण्यासाठी सामील झाली आहे? म्हणजे अमेरिकेची नासा आणि कोणत्या देशाची एक अंतराळ संस्था आहे ज्यानं जगातील पहिला कोणता उपग्रह लाकडी उपग्रह प्रक्षेपित करण्यासाठी सामील झालेले आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 जाक्सा. म्हणजे अमेरिकेची जपानची जाक्सा ही असणारी अंतराळ संशोधन संस्था सामील झालेली आहे. पाहूयात नेक्स्ट क्वेश्चन. भारतातील पहिल्या बालस्नेही पोलीस स्टेशनचे उद्घाटन कोणत्या राज्यात झाले? त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 महाराष्ट्र राज्यामध्ये भारतातील पहिल्या बालस्नेही पोलीस स्टेशनचे उद्घाटन झालेलं आहे. त्याच्याबद्दल थोडीशी विशेष माहिती अशी आहे, महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातील आझादनगर पोलीस स्टेशन मध्ये बालस्नेही पोलीस स्टेशनचं उद्घाटन झालेलं आहे. परत एक वेळ रिपीट सांगतो, महाराष्ट्रात राज्य झालं, जिल्हा विचारला तर धुळे उत्तर आहे आणि पोलीस स्टेशन विचारलं तर आझादनगर आहे. हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पाहूयात नेक्स्ट क्वेश्चन. युरोपियन युनियनने लाल समुद्रात अलीकडे सुरू केलेल्या मिशन एक्सप्लॉइटचा उद्देश काय आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 इराण समर्थित हुती बंडखोराच्या हल्ल्यापासून व्यावसायिक जहाजांचे संरक्षण हा मिशन एक्सप्लॉइटचा उद्देश आहे. पाहूयात नेक्स्ट क्वेश्चन. अलीकडेच कोणत्या संस्थेने ग्लोबल इनिशिएटिव्ह ऑन डिजिटल हेल्थ GIDH लॉन्च केले आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 जागतिक आरोग्य संघटना. या संघटनेनं ग्लोबल इनिशिएटिव्ह ऑन डिजिटल हेल्थ लॉन्च केलेले आहे. पाहूयात नेक्स्ट क्वेश्चन. नुकतीच बातम्यामध्ये दिसलेली मुख्यमंत्री हरित विकास छत्रवृत्ती योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे? उत्तर या प्रश्नाचं आहे पर्याय क्रमांक 4 हिमाचल प्रदेश या राज्याने असणारी मुख्यमंत्री हरित विकास छत्रवृत्ती योजना सुरू केलेली आहे. पाहूयात नेक्स्ट क्वेश्चन. जल जीवन मिशन अंतर्गत हर घर जल 100% संपृक्तता प्राप्त करणारे भारतातील पहिले ईशान्येकडील राज्य कोणते आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अरुणाचल प्रदेश असं या प्रश्नाचं उत्तर आहे. ठीक आहे. पाहूयात पुढचा प्रश्न. बहुराष्ट्रीय लष्करी सराव शांती प्रयास 4 कोठे आयोजित करण्यात आला होता? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 काठमांडू. नेपाळची राजधानी जी आहे काठमांडू या ठिकाणी हा बहुराष्ट्रीय लष्करी सराव शांती प्रयास 4 हा आयोजित करण्यात आला होता. पाहूयात नेक्स्ट क्वेश्चन. सागरी तांत्रिक प्रदर्शन MTech 24 चे उद्घाटन कोठे झाले? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 विशाखापट्टणम. विशाखापट्टणम या ठिकाणी असणार सागरी तांत्रिक प्रदर्शन MTech 24 चे उद्घाटन झालेले आहे. पाहूयात नेक्स्ट क्वेश्चन आणि शेवटचा क्वेश्चन. बॅगलेस
स्कूल हा उपक्रम अलीकडेच बातम्यामध्ये दिसला तो कोणत्या राज्याने सुरू केला आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मध्य प्रदेश या राज्याने हा असणारा बॅगलेस स्कूल हा उपक्रम सुरू केलेला आहे। अशा पद्धतीने आज आपण 10 क्वेश्चन पाहिले। पुढे एक क्वेश्चन मी तुम्हाला विचारणार आहे ज्याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये द्यायचं आहे। पाहूयात किती विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं उत्तर माहिती आहे। बघा प्रश्न असा आहे कोणत्या राज्य सरकारने जागतिक आर्थिक मंचासोबत राज्याचे पहिले एआय सेंटर स्थापन करण्यासाठी सामंजस्य करार केला आहे? पर्याय 1 उत्तर प्रदेश, पर्याय 2 मध्य प्रदेश, पर्याय 3 बिहार, पर्याय 4 कर्नाटक। या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये द्या। पाहूयात किती विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं उत्तर येत आहे। ठीक आहे, भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद। जास्तीत जास्त लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।